धाकटी सून. सुविधाचे नुकतेच लग्न झाले होते. ती सर्वात धाकटी होती. तिला एक नणंद आणि एक दीर होता. दीर सर्वात मोठा. त्याचे लग्न झाले होते. नंदेचे लग्न झाले नव्हते. ती सुविधाच्या नवऱ्यापेक्षा मोठी होती, पण शिकत असल्याने तिचे लग्न झाले नव्हते. ते सर्व एकत्र कुटुंबात राहत. त्यांचा शहरात मोठा बंगला होता. सुविधाची जाव नोकरी करत होती. सुविधा पण गावी नोकरी करत होती. पण नुकतेच लग्न झाले असल्याने ती थोडी थांबली होती. पण तिच्याकडून तिची सासू घरातील सर्व कामे करून घेत. तिची जाव नोकरी करत असल्याने ती फक्त आराम करत. तिची नणंद शिकत होती, त्यामुळे ती पण काहीच करत नसे. त्यामुळे सर्व कामे सुविधावरच पडत. ती खूप थकत, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्र होईपर्यंत कामच काम असे. तिला थोडासा सुद्धा आराम नव्हता. तिची घुसमट होऊ लागली होती, कारण तिला इतक्या कामाची सवय नव्हती. सुविधाचा नवराच घरात काय हवं नको ते बघत. दीर फक्त आयतं खात. जाव पण नोकरी करून सुद्धा घरात खर्च करत नसे. त्यामुळे सुविधा या सर्व गोष्टीला कंटाळली होती. त्यांची 1 रुपयाची सेव्हिंग होत नव्हती. तिच्या नवऱ्याचे त्याच्या आई-बाबांसमोर काहीच चालत नव्हते. तो फक्त बघ्याची भूमिका घेत. या सर्व गोष्टीला सुविधा कंटाळते आणि तिच्या माहेरी निघून जाते. कारण तिची स्थिती एक मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीसारखी झाली होती. ती घरी गेल्यावर सर्व प्रकार तिच्या आई-बाबांना सांगते. ती तिच्या स्वाभिमानासाठी उभी असते. घरच्यांना तिचे म्हणणे पटते. ते तिच्या पाठीशी उभे राहतात आणि तिच्या सासरी या गोष्टीचा जाब विचारला जातो. तिच्या सासरच्या मंडळीला तिचे महत्त्व समजले होते. त्यामुळे ते आपली चूक मान्य करतात. नंतर तिला मानाने सासरी आणली जाते. तिला चांगली नोकरी मिळते. त्यानंतर तिचा संसार सुखाने सुरू होतो. तात्पर्य: आपल्या हक्कासाठी प्रत्येकाने लढले पाहिजे. थँक यू.